तर तुर्कीच्या सफरचंदावरती पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातलेला आहे। तुर्की पाकला मदत केल्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। तुर्कीचे सफरचंद खरेदी करणार नाही, व्यापाऱ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे। तर इराणमधून येणाऱ्या सफरचंदाचे दर त्यामुळे वाढलेले आहेत। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातल्या युद्धामुळे खरं तर दोन्ही देशातले जे संबंध आहेत ते कमालीचे ताणले गेलेले आहेत। पाकिस्तानला खरं तर या युद्धामध्ये तुर्की या देशानं शस्त्र सामग्री पुरवण्यासाठी मदत केली आहे। कुठेतरी याचाच वेध घेत पुण्यातले जे व्यापारी आहेत त्या पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदावरती बहिष्कार टाकला आहे। सध्या पुण्यातील मार्केट यार्डमध्ये आपण आलेलो आहोत आणि या व्यापारी जे आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। बहिष्कार म्हणजे बायकॉटच करा असं आमचं म्हणणं आहे। पूर्ण टर्कीचे कुठले का आयटम असणार, आता ऍपल येते, नंतर 15 दिवसांनी 20 दिवसांनी चेरी येईल, पलम येईल, पीच येईल, केशर येतं त्यांचं। जो आपल्या दुश्मन देशाला मदत करतो तो आपला पण दुश्मन, असं आमची सगळ्यांची भावना आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना बायकॉट करावं। तुर्की ऍपल जे आहे त्यांचं, ते त्यांची आर्थिक कोंडी कशी होईल हे आपण बघितलं तर हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे। 1000-1500 कोटी रुपयाचं जे टर्नओव्हर आहे त्यांचा, तो जर या 3 महिन्यात जर लॉस झाला त्यांना, तर त्यांना सुद्धा भारताची किंमत कळेल की आज एवढी मोठी व्यापारपेठ आपल्याकडं, आणि त्याच्यावरती त्यांनी स्वतःच पायाने धोंडा मारून घेतलेला आहे। कुठेतरी तुर्कीच्या सफरचंदावरती बंदी घातली तर याची आर्थिक कोंडीमध्ये तुर्की सापडेल अशी प्रतिक्रिया या व्यापारी वर्गाकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी।